वाजता पहिला चेंडू फेकला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. संपूर्ण कमिटीचं स्वागत आहे. कॉम्बॉक्समध्ये तुम्ही आज महागुरू एम डी गडगे सर यांना कंटिन्यू 6 रात्री ऐकाल. महागुरू आहेत महादेव गडगे, हे त्यांचं नाव असलं ना तर महादेव कोण असतात, हे देवांचे देव, म्हणजे सर्वात वरच्या स्तरावर महादेव गडगे साहेबांचं नाव घेतलं जातं. त्यानंतर दिनेश पाटील सर बंधू जे बेलवलीचे आणि उपसरपंच आहेत भारतीय जनता पार्टी, त्यासोबत लवजी फडके खेरणे यांचा तुम्ही आवाज ऐकता. उद्या देखील नवीन कॉमेंटेटर त्या मला जॉईन करतील. युवराज पाटील यांना आपण पाहतो, प्रिन्स पाटील आहेत, संजू पाटील यांचे सुपुत्र चरण पाटील यांना देखील आपण पाहतो. खरं तर परेश शेठ पाटील यांनी माणसं कमवलीत. परेश शेठ पाटील एक असं व्यक्ती आहे ना, आणि प्रभाकर शेठ पाटील, मी सुरुवातीला उल्लेख केला की श्रीमंती अफाट आहे, संपत्ती अफाट आहे, पण माणुसकी पण अफाट आहे. म्हणजे माणुसकीचा वाहणारा झरा हे प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील आहेत. सातत्याने आम्ही पाहिलं आहे, ज्यावेळी संघ पराभूत होतो, संघ किती वेळा लॉस झाला ना एका सीझनला, तरी प्रभाकर शेठ आणि परेश शेठ एंट्री देतच असतात. एक महत्त्वाची सूचना आहे खेळाडूंसाठी, स्पायकर शूज ज्या खेळाडूंचे त्याने विकेटवरती जास्त थांबू नका, कारण विकेट खराब होते. स्पाइक शूज नेहमी डॅमेज करते विकेटला. सध्या विकेटचे आपण पिच मेकिंग करताना आमच्या आयोजक कमिटीला पाहतो. शेवटचे 2 सामने बाकी आहेत. मला वाटतं आज एक टीम पुढे जाणार सुपर 6मध्ये, आणि 19 मार्चला अंतिम रात्रीचा 16 जिथे पी के शेठ पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. पी के शेठ पाटील म्हटलं तर मला आठवतं 2018मध्ये नाईट रजनी झाली होती आणि ऑर्केस्ट्रा पी के शेठ पाटील यांचं नाईट रजनीमध्ये होता. तिथेही फटाक्याची आतिषबाजी झाली. त्यानंतर स्वर्गीय एस एस पाटील चषक आम्ही पाहिला 2023ला. आमदार चषक आम्ही अंकुश पाटील यांच्या माध्यमातून देखील पाहिला आहे. आणि हे तिघे एकत्र आले, त्यामुळे या स्पर्धेचा लेवल अप होताना तुम्ही पाहताय. स्पर्धेचा दर्जा पुढे गेला आहे आणि साथ मिळाली आमचे रन मशीन प्रवीण पाटील यांची. त्यानंतर प्रतीश पाटील जे राईट हँड आहेत आमचे प्रभाकर शेठ पाटील यांचे. दक्ष पाटीलला तुम्ही पाहताय, त्याने 1000 लावलेत. परेश शेठ पाटील रॉयल व्यक्तिमत्व, खरं तर आमदार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यानंतर आमचे लेफ्टी बॅटर चेतन पाटील. मला नक्कीच चेतन पाटील उल्लेख केला की संघ प्रत्येक वर्षी लॉसमध्ये असतो, परंतु एंट्री फीजसाठी स्पॉन्सरशिप हे चेतन पाटील नेहमीच करत असतात, कारण क्रिकेटवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे. पैसा इथंच जात राहील, परंतु जो क्रिकेट खेळण्याने आनंद मिळतो ना तो परत भेटत नाही आहे. अनेक खेळाडू डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी क्रिकेट खेळतात. डोक्याला टेन्शन असते, लव फडके सर, मग आता करायचं काय, त्यामुळे क्रिकेट खेळत असतात. घराचं जी कटकट असते ना ती दूर कशी होईल, क्रिकेट खेळल्याने. त्यामुळे क्रिकेट म्हणजे आनंद आहे आणि डिप्रेशन दूर करण्याचं साधन. सोबत आपण प्रतीश सांगड्यांना पाहतो. अमन पाटील आहेत आमचे, वलपचा वंडर बॉय, आणि शशिकांत सांगडे खजिनदार, त्यांचा देखील इथे उल्लेख केला जाईल. आणि आमचे बाहुबली गुड्डू साहिल, याला नांदच नाही आहे. चंद्रकांतजी पाटील असतील, पिंटूजी पाटील, त्यांचं देखील स्वागत. आणि एकच वादा आमचा जगन्नाथ दादा. खरं तर जगन्नाथ दादांचा उल्लेख झालाच पाहिजे, कारण वलप गावात पहिली नाईट मॅच जगन्नाथ दादा पाटील यांनीच ठेवली होती. ही सुरुवात जगन्नाथ पाटील यांनी केली आणि ती सुरुवात अजून थांबणार नाही आहे, कारण ज्यावेळी आयोजक म्हणून कोणालाच अनुभव नव्हता तेव्हा जगन्नाथ पाटील एकता चषकामध्ये निर्माण झाले आणि तिथे हा चषक सुरू झाला. चला मॅचकडे आपण घेऊन चलतोय. स्वराज बॉलिंग मार्कवरती आलं. 4 ओव्हरची मॅच आहे. मागचा सामना तुम्ही पाहिला, 10 चेंडू 10 बॉल, डिफेन्स 10 धावा. ही महत्त्वाची मॅच आहे आणि आजची विकेट गोलंदाजांना साथ देते, नो डाऊट, कारण आज गोलंदाजाने पैसा वसूल गोलंदाजी केली. बघा चेंडू पडल्यानंतर स्किट झाला आणि आज लेग कटर बॉल, ऑफ कटर बॉल खूप चांगले पडत आहेत. त्यानंतर आपण गुगली बॉल देखील पाहिलं आणि यॉर्कर बॉल देखील सटीक पडलेत. आणि मागच्या सामन्यात तनिष कोहलीचे 4 गडी बाद आणि यश कोहलीने पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी केली आहे. बॉलिंग साईड विकेट तुम्ही सध्या आजच्या रात्रीमध्ये पाहिली आहे. सपाट आणि कोरडी विकेट असल्यामुळे चांगला अतिरिक्त बाउन्ससुद्धा गोलंदाजांना मिळतो आणि त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी त्यांना आनंदही चांगला मिळाला आहे. 3 धावा, 0 गडी बाद. पॉवर प्लेमध्ये देवा पाटील. दिशाहीन बॉल टाकलाय, पंचाने वाईट बॉल दर्शवलाय. सत्यवानजी काकडे सांगतायत की वाईट बॉल आहे. धावफलकावरती 4. पहिला डाव, पहिला सत्र तुम्ही पाहताय, फर्स्ट इनिंग. आणि या इनिंगमध्ये बॅटिंग करताना उमरोली संघाला आपण पाहतो. उमरोली विरुद्ध नेरे ब एन डी विभागाचे 2 दादा संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर.
आणि महत्त्वाची मॅच आहे. दुसऱ्यांदा रिदम खराब झाली आहे गोलंदाजाची. 2 वेळा डेड बॉल आपण पाहतोय. आज सामने 8 वाजता सुरू झाले, परंतु उद्या 6 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. 5:30 आणि 7च्या अगदी मधोमध. मिस टायमिंग, बॉल हवेत, कोण घेणार झेल? कॉलिंग झाली शेवटला आणि मिडॉनने पकडलाय. मिडॉपला शंकर होता, तो मिडॉनला आला, त्याने झेल टिपला. फलंदाज बाद, विकेट निशांत. आउट झाला, परंतु आता मागच्या सामन्याचा हिरो आतिश मडवी उतरलाय, ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावा कुठल्या होत्या. काही कमालीची बॅटिंग केली होती. आतिश मडवीला कोणीच विसरणार नाहीये. परंतु या मॅचमध्ये प्रतीक मालीची बॅटिंग महत्वाची आहे, कारण प्रतीक मागच्या सामन्यात 0वर बाद झाला होता. स्क्वेअर कट केली आहे पॉइंट आणि मिडऑफच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. धावा येतील 4. चौकार. मध्ये बॉल आतिशने पाठवलाय. मागच्या सामन्यात ती 27 धावांची नाबाद केली 6 बॉलमध्ये. शेवटच्या ओव्हरला त्याने धावा कुठल्या होत्या. काय कमालीचा बॅटर आहे. 8 वरती 1 शेवटचा बॉल. हवेमध्ये मिस टायमिंग, मोठी विकेट घेण्याची नामी संधी आणि धनेश नो डाऊट फलंदाज बाद, कारण धनेश कवते हा बेस्ट फिल्डर देखील आहे. आतिश बाद झालाय. 8 वरती दुसरा झटका लागतोय AR11 जवानमान उमरोली संघाला. पुन्हा एकदा झेल बघा हवेमध्ये. मिस टायमिंग राहिला आणि आतिशने भरपूर घाई केली, कारण 4 ओव्हरची मॅच आहे, त्याला थांबायचं होतं. फलंदाज बाद. मिस टायमिंगचा फटका राहिला. आतिश मडवी 4 वरती बाद झालाय. फटकाची आतिशबाजी देखील आपण या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहिली आहे. 19 मार्च प्रभाकर शेठ पाटील यांचा वाढदिवस आणि तुम्ही भरपूर फटाके या स्पर्धेमध्ये पाहाल. मला तर वाटतं की 19 मार्चला दिवाळी साजरी होईल वलभ गावामध्ये. एवढे फटाके वाजवले जातील. प्रभाकर शेठ पाटील म्हटलं ना तर फुल एन्जॉय, आनंद व्यक्त करणारे व्यक्तिमत्व आहेत. 8 धावा 2 गडी बाद. आज गोलंदाजांचं वर्चस्व आहे या स्पर्धेमध्ये. आज गोलंदाजाने कमर तोड परफॉर्मन्स दिलाय फलंदाजांसाठी. अजित गवते आलाय. ओव्हर नंबर 2. बॅटच्या टोईनला लागलाय बॉल आणि समोर गेलाय. मजबूत फटका बाउंड्रीच्या पलीकडे. बॉल सीमा पार, षटकार. मागील सामन्यात 0वरती बाद झाला, त्यामुळे आता 100% द्यावंच लागतील. प्रतीक मालीला माहीतच आहे आता तुटून पडावंच लागेल. मागच्या सामन्याचा आक्रोश आणि आक्रमकता धारण करावीच लागेल. फर्स्ट इनिंग हेलिकॉप्टर नजाकत फटकेमध्ये होती. नेत्रदीपक फिल्डिंग ही चांगली झाली आहे लॉंगॉनला. इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या अगोदर तुम्ही बॅटच्या टोईनला षटकार पाहिला आणि आता हेलिकॉप्टरचाही वापर केला आहे. त्यामुळे टेनिस बॉलमध्ये आता वेगवेगळे प्रकारचे फटके सध्या तुम्हाला पाहायला भेटतात. 9 वरती प्रतीक माली पोहोचलाय. संघ 16 वरती 2. फर्स्ट इनिंग सध्या सुरू आहे. आज एक संघ क्वालिफायर होईल सुपर 6 मध्ये. त्यामुळे यानंतर शेवटची मॅच बाकी आहे.
फुलेलेंचा बॉल फटका खराब आहे. प्रत्येक माली थोडा निराश करतो कारण हा बॉल देखील चांगला होता. अजित गवते चांगले बॉलिंग करतो सध्या या मॅचमध्ये. षटकानंतर डबल सिंगल आणि पुन्हा एकदा तुम्ही ते सिंगल पाहताय. धावफलकावरती 17. मागील सामना काय अट्टीतटीचा झाला. 10 बॉलमध्ये 10 डावा डिफेन्स करणं सोपं नाही आहे. टेनिस बॉलमध्ये कोपरा संघाच्या तनिष आणि यश कोहलीने करून दाखवलं. काय कमालीची गोलंदाजी, लाजवाब. हाफ ट्रॅकर बॉल लॉफ्ट केलं आणि हा लॉंग ऑनच्या वर प्रेक्षक खेळाडू बनले. बॉल सीमा पार, दर्जेदार षटकार. बॉल याला म्हटलं जातं आणि आडव्या बॅटने हा दुसरा षटकार आला या ओव्हरमध्ये. दर्शनच्या बॅटमधून 15 धावा 4 बॉलमध्ये आल्यात. 23 वरती 2. तेवीस धावा. चांगला बॉल टाकलाय. बॅटिंगसाठी दर्शन आहे उमरोली संघाचा आणि गोलंदाज अजित गवते नेरेब संघाचा. ॲक्शन रिप्ले. पुन्हा एकदा आतमधून बॉल ट्रॅव्हल होतो. विकेट किपर स्वराज गवतेच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी. हा बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये आलाय. ऑन साईडला टिपलाय झेल. फलंदाज बाद होणार. दर्शन आणि खेळाडू होता धनेश गवते ज्याने दुसरा झेल या पहिल्या डावामध्ये टिपलाय. 23 वरती तिसरा गडी बाद होतो. AR11 चॅनमन उमरोली संघाचा. एंड ऑफ द 2 ओव्हर आणि करंट रन रेट 11.50. या रिदमने प्रोजेक्ट स्कोर 46 कदाचित बनवू शकतात. त्या म्हणजे टीम जय हनुमान AR11 उमरोली संघाच्या. चला छोटासा ट्रिम ब्रेक घ्या. जास्त वेळ घेऊ नका. लगेच मॅच सुरू करायची. पाण्याची गरज असेल तर तुम्ही कॉल करू शकता. अन्यथा मॅचला तुम्ही सुरू करा त्याच रिदमने. थँक्यू. 12 बॉलचा खेळ बाकी. 23 वरती 3 आणि सध्या 1:29. 1:30 वाजलेत आणि आज अजून एक मॅच बाकी आहे. त्यामुळे थोडी घाई करायची आहे. आयोजकांना 6 रात्र इथे जागावंच लागेल शुभम पाटील, कारण मोठी जबाबदारी आहे. 6 दिवसांचा इतिहास आठवण ठेवला जाईल. तुमची मेहनत किती आहे या स्पर्धेमध्ये. क्रिस्टल ट्रॉफी चांगलं योगदान देखील आहे. त्यामुळे यावेळी स्पर्धा खूप मोठी आहे. 48 संघ 576 खेळाडूंना संधी भेटली आहे. सुरुवातीला ABC मधले 288 खेळाडू खेळतील. त्यानंतर पुन्हा 288 खेळाडू आणि प्रत्येकासाठी ते बाईक आहे. दोन्ही पोलमध्ये मालिका वीर 2 धावा घ्यायचा प्रयत्न. रनआउटची चान्स वेगाने कंप्लीट केली प्रत्येक मालीने. सुरुवातीलाच धाव घेतली आणि पूर्णही केली. फास्ट रनअप प्रतीक मालीचा मला इथे पाहायला मिळाला. 2 धावाने स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आणि जेवढे चेंडू प्रतीक माली खेळणार तेवढे चांगले असतील उमरोली टीमसाठी. 25 वरती 3. समोर नेरेब, धनेश गवते, स्वराज गवते, अजित गवते सारखे खेळाडू या टीममध्ये. मोठी फाईट होणारच. यावेळी शॉर्ट पॉईंट लेगकडून लॉंग लेगकडे बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक डीपमध्ये वेगाने गेलाय. थ्रो करणार. सिंगल डबल. पुन्हा 2 धावा आल्यात. सिंगल डबलला महत्त्व आहे. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं 10 चेंडूमध्ये 10 धावेची आवश्यकता होती आणि कुडावे संघाला अशा सिंगल डबल धावा काढायच्या होत्या, परंतु षटकार मारण्याच्या नादात तो सामना त्यांना गमवावा लागला. आणि अशा जेव्हा सामने पराभूत होतात तेव्हा टीमला झोप लागत नाही आहे. अनेक संघ जेव्हा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये पराभूत होतात ना, तेव्हा रात्रभर ते जागे असतात, कारण पश्चाताप होतो. आणि हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो. अनेक खेळाडूंना एक दिवस त्रास होतो एका मॅचचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ते मैदानामध्ये त्याच जोशाने उतरतात आणि एखादी मॅच कंप्लीट करतात. आणि प्रेक्षकांसोबत मला वाटतं खेळाडूंसोबत प्रेक्षकांनाही त्रास होतो. जेव्हा जिंकलेली मॅच ते पराभूत होतात, त्यांनाही झोप लागत नाही आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे ज्याने अक्षरशः सर्वांना वेड लावलेत. 3 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 3. फुलटॉस बॉल. प्रतीक माली पुन्हा निराश करतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट केली. त्याला पुन्हा स्ट्राईक हवी आहे, परंतु थांबलाय.
एकच धाव इथे येईल. आणि प्रेम पाठकची बॉलिंग चांगली आहे, कारण आत्तापर्यंत त्याने कमी धावेंची ओव्हर केली आहे. या ओव्हरमध्ये धावा येत नाही. उमरोली टीमचं टेन्शन थोडं वाढलं आहे, कारण उमरोली टीमला माहिती आहे 50 धावा तर पाहिजेत या 4 ओव्हरमध्ये, कारण समोर आहे धनेश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक हाती सत्ता गाठली आणि नेरेबने 17 चेंडू ठेवून ती मॅच फिनिश केली. चांगला बॉल बॅट अँड पॅटच्या मध्ये परफेक्ट यॉर्कर बॉल. हा तर गोलंदाजांना प्रचंड आवडतो. त्या गोलंदाजासाठी वेग महत्त्वाचा असतो. चेंडूची लाईन लेंथ परफेक्ट टाकला यॉर्कर. 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा दिल्यात. प्रेम पाठक ला जवाब अविस्मरणीय गोलंदाजी, 100% योगदान आणि 100% कमिटमेंट दिले गोलंदाजाने. परफेक्ट बॉल अपील लाऊड आहे, परंतु बॅटचा संपर्क नाहीये. फक्त 5 धावा 6 बॉलमध्ये, 0 गडी बाद, 3 डॉट बॉल, डबल अँड सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 28 धावा. सामना 4 ओव्हरचा आहे, त्यामुळे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. प्रतीक माली स्ट्राईक एंडला असताना ऋतिक मालीला आपण पाहतो आणि आत्ता प्रतीक माली जाणार स्ट्राईक एंडला. 8 चेंडू 15 त्याने काढले. टीम 28 वरती पोहोचली आणि या रिदमने हा संघ 38 धावांचा प्रवास येथे मात्र गाठू शकतो, ते स्कायरा 11 नेरेबच्या विरोधात. बॅनर अनेक पाहुण्यांचे इथे फ्लॅक्स आहेत. शैलेश शेट माली यांचा फ्लॅक्स पाहतो, प्रदीप शेट माली यांचाही फ्लॅक्स तुम्हाला पाहायला मिळतो. या पंचक्रोशीतील रती महारथी आणि भारतीय जनता पार्टीचे चेहरे आहेत, जे आमच्या या स्पर्धेमध्ये 6 रात्रीमध्ये व्हिजिट करतील, ज्यांचं अफाट प्रेम स्पर्धेवर पाहायला मिळेल. चांगला बॉल टाकलाय, काय कमबॅक केलंय. प्रतीक माली प्रचंड नाराज आहे, कमरेवर त्याने हात ठेवलाय. त्याला षटकार मारायचा होता, शॉर्ट बॉल प्रतीक मालीसाठी दावत होती आणि स्वतःवर तो निराश झालाय. हा बॉल बघा, शॉर्ट बॉल, डॉट येतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा 23 होत्या, त्यानंतर धावा आल्याच नाही आहेत. पहिला बॉल डॉट, 12 चेंडू 23 होत्या, परंतु आत्ता फक्त 28 धावा बनल्यात. पुन्हा एकदा काय गोलंदाजी ओमकारची. ओमकार की जय जयकार. ओमकार गायकर, ओजी म्हटलं तर ओरिजिनल, नावाप्रमाणे कामगिरी. 4 ओव्हरमध्ये पहिला चेंडू प्रतीक मालीनेच खेळलाय. 4ही गोलंदाजांना त्याने पहिल्यांदा फेस केलं आणि या गोलंदाजाने बाजी मारली आहे. हाफ ट्रॅकर बॉल लॉफ्ट केला आडव्या बॅटने, लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर झाली. आयवा कॅच, प्रयत्न केले प्रेक्षकाने, षटकार. ₹100 आता त्याला भेटतील, परंतु प्रयत्न चांगले केले. रात्रीचे 1:30 वाजले आणि प्रेक्षक जागे आहेत. बघा, ट्राय टू अटेंड, परंतु थोडा पुढे आले प्रेक्षक. धावफलकावरती 34 धावा, 3 बॉल बाकी आहेत शेवटचे. फर्स्ट इनिंग 3 बॉलमध्ये 2 षटकार आले तरी अत्युत्तम. लाऊड अपील केली, LBW पंचांनी ती खारिज केली आहे. आणि प्रतीक माली या सामन्यामध्ये थोडा बॅकफुटला, परंतु चांगली बॅटिंग देखील. 11 बॉल 21 धावा, अपेक्षाप्रमाणे त्याने कामगिरी केली आहे, परंतु थोड्या धावा कमी आहेत. ओमकारने 3 डॉट चेंडू फेकलेत लास्ट ओव्हरमध्ये. परफेक्ट यॉर्कर. डॉट चेंडूचा प्रचंड मारा या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला भेटला. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेला 50,000+ लोकांनी पाहिलं व्ह्यूज यूट्यूबवरती. 2 चेंडू बाकी. फुडलेनचा बॉल, बॅटचा स्वीट साऊंड, लॉंग ऑफला डीपमध्ये आहेत फिल्डर, चकवा देऊन बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि या 4 धावा टीम नेरेब कधीच विसरणार नाही. जर सामना अंतिम टप्प्यात गेला तर नेरेब संघाला या 4 धावा आठवतील. तुम्ही सोडलेला ह्या मिस फिल्डिंगचा नजारा आणि मिस फिल्डिंगचा चौकार केला. पुढे आले, भरपूर पुढे आले होते,
त्यानंतर टप्पा बॉल सीमा पार गेलाय, चौकार धावफलकावरती 38. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 38 आला मोठा फटका, तर 44 किंवा 42 किंवा डॉट बॉल. चला 44 मॅजिक आकडा 44. ऐवा कॅची सोडली आहे प्रेक्षकाने. 44 वरती पहिला डाव संपला आणि 10 धावा भेटल्या टीम उमरवलीला. अंतिम क्षणामध्ये प्रतीकने 1 षटकार 1 चौकार मारला. 14 चेंडू 31 धावांची नॉट आउट बॅटिंग केली आहे आणि ती संघ जाऊन पोहोचलाय 44 वरती. तर ही मॅच जिंकायची असेल तर टीम नेरेबला करायचे आहेत 45 येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. नेरेबल संघ टीम स्क्वॉडला विनंती, डगआउटला लगेच आपले बॅटर रेडी करायचे आणि बॉल बॉय तुम्ही देखील चेंडू लगेच सुपूर्द करा, कारण यानंतर अजून एक मॅच आहे. काल महागुरु शेलघरमध्ये सकाळी 6 वाजेपर्यंत फायनलमध्ये जागे होते. मला वाटतं आजही त्यांना म्हटलं 4 वाजतील महागुरु. 45 धावांची आवश्यकता. सध्या हा आमचा VIP डायस तुम्ही पाहताय. प्रभाकर शेठ पाटील अजूनही आमच्यासोबत जोडले गेले. 6 रात्रीमध्ये त्यांचा उपस्थिती पाहायला मिळेल. लक्ष्मण पाटील आहेत, पालेश्वरचे अविनाशजी उलवेकर आणि अंकुश पाटील यांना तुम्ही पाहताय. अंकुश पाटील म्हटलं तर एक साऊथ इंडियन चित्रपटाचे ते रोल करू शकतील मला वाटतं. अशा प्रकारचा लुक आहे. KGF 3 मला वाटतं त्यांच्याबद्दल विचार केला जाईल. शुभम पाटील यांना आपण पाहतोय. विजय पाटील, युवराज यांच्याकडून रेडबुल आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. युवराज पाटील आणि सम्राट पाटील त्यांचंही आपण इथे आभार व्यक्त करूया. जाऊया डाव क्रमांक 2 इथे सुरू होणार आणि दुसऱ्या डावात 45ची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आणि काय घडणार काय बिघडणार, पुन्हा एकदा जो सामना कोपरा टीमच्या विरोधात मागचा आपण पाहिला कुडावे त्याच प्रकारचा बॉलिंग डिफेन्स अटॅक होईल की बॅटिंग अटॅक. धनेश गौतने जी 17 चेंडू ठेवून मॅच मागील फिनिश केली होती वन साईड बॅटिंगमध्ये. एक धनेशची बॅटिंग चांगली झाली. पुन्हा एकदा तोच वाघ डरकाली फोडणार की गोलंदाज कमबॅक करणार. जाऊया कॉम्बॉक्समध्ये बदल करूया आणि ऐकूया दिनेशजी पाटील सर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीण सर. शेवटच्या 2 बॉलवर आलेल्या 10 धावा आणि या सामन्यामध्ये वाढलेलं ते अंतर, त्या 10 धाब्यानं बराच मोठा फरक या सामन्यामध्ये पडलाय जरूर. प्रतीक माळीनं मागची भर काढत इथे मात्र 3 षटकार आणि 1 चौकारासहित 14 बॉलमध्ये तब्बल 31 धावा ठोकल्या. देवा पाटीलनं पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. प्रेम पाठकची गोलंदाजी धारदार राहिली, परंतु अजित गवते ज्यानं 15 धावा आणि ओमकार गायकरनं 16 धावा दिल्या. 24 बॉल 45 धावांची गरज आहे. AR-11 जय हनुमान उमरोली वर्सेस स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे या 2 संघादरम्यानची ही दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. धनेश गवते आणि स्वराज गवते असे 2 सलामवीर मात्र मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये 4 षटकार आणि 4 चौकारासहित धनेश गवतेनं तब्बल 43 धावा ठोकल्या होत्या, परंतु आता आव्हान आहे ते म्हणजेच 45 धावांचं. शेवटच्या 2 बॉलवर आलेल्या 10 धावांनी या सामन्याचं अंतर जरूर वाढलं आहे, परंतु एका बाजूला हा मागचा सामना धनेश गवतेसाठी नाही आहे, इथे गोलंदाजीचा तोफखाना आहे. AR-11 जय हनुमान उमरोली संघाची गोलंदाजी ही मुख्य भिस्त आहे. ती भिस्त तोडली जाईल का, की आमची ताकद फलंदाजी आहे त्या फलंदाजीच्या माध्यमातून या 45 धावांचा पाठलाग केला जाईल का. चला पंच सामना सुरू करा. टाईम अलर्ट होतो, इथून टाईम स्टार्ट नाव बटन दाबला गेलाय.
टायमरचा, आणि त्याच्यामुळे इथून टाईम चालू झाला आहे लक्षात घ्या. गोलंदाजीच्या मार्कवर ऋतिक माळी पहिला ओव्हर हाताळेल. स्ट्राईकवर मात्र धनेश गवते. पहिलाच बॉल पॉईंटच्या दिशेनं काय सुंदररित्या फटकावलाय. पाठलाग होतोय, बॉलचा पाठलाग होतोय. थोडीशी रनिंग कमीच पडली की काय. जो गल्लीच्या दिशेने दर्शक तयार होता तो कदाचित जर जोरदार धावला असता तर बॉलपर्यंत पोहोचूही शकला असता, पण तसं झालं नाही आहे. जर तर वर हे सगळं अटकलं आणि इथे मात्र एक चांगला चौकार या बॉलवर आलाय. या बॉलनं मात्र आपण पाहिला मागचा गिअर पुन्हा एकदा कंटिन्यू करताना मागच्याच सामन्याचा जसा आकार दिला मागच्या सामन्यात तोच रिधम पुन्हा एकदा धनेश गवतेच्या बॅटचा. पहिल्या बॉलवर चौकार. पुन्हा एकदा इथे मात्र बॉल गिरकी घेतोय, फिरतोय, घरा 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 फिरतो चंद्रशेखर. आता मात्र कमालीचे एफर्ट दाखवले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि इथे आपण पाहिलं गलीमधून बॉल ट्रॅव्हल झाला. चांगला फटका धनेश गवतेचा होता, पण शतरक्षकाची कमाल पाहिली. 2 धावा वाचवल्या, 2 धावा मिळाल्या आणि 6 धावा बोर्डवर लागल्या. तर खऱ्या अर्थानं पाहतोय आपण स्कायराई 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ म्हटलं की साई बोरवेलचे सर्व आदरणीय अनिलदादा पाटील, मयूरदादा सदैव या संघासोबत असतात. त्यांचंही कौतुक करूया. आणि अनिलदादांचे सुपुत्र पुष्कर 12th मॅनची भूमिका निभावता. येणाऱ्या काळामध्ये तोही प्लेईंग 11मध्ये असेल. पहिल्यांदा खेळलाही बऱ्याच वेळेला, त्याच्यामुळे त्याचंही विशेष कौतुक करूया. पहिल्यांदा अभ्यास खेळा आणि मग क्रिकेट. ऋतिक माळी गोलंदाजीच्या मार्कवर डॉट बॉल टाकलाय. फटका फसलाय. सगळ्यात मोठी विकेट नेरे संघाची रन मशीन इथे मात्र डीप मिड विकेटला झेल देत परतली आहे. धनेश गवते बॅक टू डग आउट. बॅटर्स वेळ घ्यायचा नाही आहे. आयोजकांनी लगेचच आम्हाला सूचना दिली की एक फलंदाज बाद झाल्यानं तुम्ही वेळ घेऊ नका, फार रेडी राहायचं आहे. नेरे संघाची रन मशीन मात्र परतली आहे. धनेश गवते डीप मिडविकेटला झेल देत परतलाय. इथून आता खरी शर्यत आणि कसोटी लागणार आहे, ती म्हणजे स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाची. रतनबुवा चषकामधला एका वर्षाचा विजेता संघ छत्रपती शिवाजी महाराज नेरे या नावातच प्रेरणा आहे. ती प्रेरणा या संघाला मिळाली आणि आपल्या पंचकृषीचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघानं भलं मोठं केलं होतं. रतनबुवा चषकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. ती प्रेरणा पुन्हा एकदा माता दाखवावी लागेल. धनेश गवते परतलाय. मागचा सामना त्याने एक हाती नेला, परंतु मी मगाशीही म्हटलं की उमरोळी संघाची ताकद गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजीमध्ये धनेशला त्यानं पकडला, ट्रॅप केला. ऋतिक माळी टू यश पाटील. चांगली क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, सुंदर क्षेत्ररक्षण, फेकाफेकी होतीये. या धावा बहाल केल्या जात आहेत. एकच रन्स होती, दुसरे रन्स डायरेक्ट मात्र बॉल फेकला क्षेत्ररक्षकानं, त्याच्यामुळे 2 रन्स मिळाले या बॉलवर. यश पाटीलचं सेन्सिबल क्रिकेट पाहिलं आपण, कारण दिशा दिली. त्याला माहिती आहे की विकेट जरूर गमावली, त्यानंतर मग धावा जोडणं गरजेचं आहे. 45 धावांचं टार्गेट तसं मोठं नाही आहे, परंतु मागच्या सामन्यामध्ये 10 बॉलमध्ये 10 धावांचं टार्गेट जर डिपेंड झालं आहे तर या 45 धावाही अवघड बनू शकतात. यशला माहिती आहे, त्याच्यामुळे चांगला खेळ. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, 30 यार्डामध्ये रोखला गेला आणि एकच रन्स मात्र या बॉलवर आली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि 45 धावांचा पाठलाग करताना नेरे संघाची अवस्था 1 बाद 9 धावा. टीम मिटिंग घ्यायची नाही याची नोंद घ्या, कारण टाईम अलर्ट आहे, त्याच्यामुळे आपण फक्त घड्याळाकडे पहा. स्टॉपवॉच आहे आणि सामना सुरू करा.
फटाक्यांची आतिषबाजी एक षटकानंतर मात्र लगावली जाते. आपण पाहतोय उत्तम सुनियोजित आयोजन. स्मृतिचषक 2026चं हे भव्य दिव्य पर्व आणि पर्वामध्ये पहिली रजनी आज मात्र आपल्या भेटीला आली आहे. काय सुंदर सामने झाले आज. श्रेष्ठा 11 आदई संघ, ज्याच्यामध्ये अक्षय 11 कुडावे संघानं बाजी मारली. त्यानंतर न्यू यंगस्टार चिखले संघाला पराभूत करत कोपरा संघानं बाजी मारली. नंतर मात्र नेवाली संघाला शेवट षटकामध्ये आलेल्या 27 धावा डिफेन्स केल्या उमरोळी संघानं. आणि नेरे संघानं मात्र एक हाती सामना कोपरोळी संघाला पराभूत करून जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. मागचा सामना कुडावे आणि कोपरा या दोन संघादरम्यान पाहिली. 10 बॉल 10 धावा कोपऱ्या संघानं डिफेन्स केल्या. वेल बोल्ड अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली. आणि आता मात्र आणखीन एक संघ जो कोपऱ्या संघाच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. या दोन संघांमधला जो जिंकेल तो संघ. उमरोली आणि नेरे या दोन संघादरम्यानची ही लढत सुरू आहे. 18 बॉल 36 धावांची गरज. स्ट्रेट टू फिल्डर असं वाटलं होतं पहिल्यांदा. छत्रसेक ज्या पद्धतीने थांबला, पण थांबला तोच संपला. बॉल अगदी जाऊन पुढ्यात आदळला आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल गेला सीमारेषा बाहेर. हा येतोय आणखीन एक भरधाव वेगानं जाणारा चौकार. च्या दिशेनं आणि हा बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं. अफलातून लॉंग ऑफ पहिला फटका होता. हा लॉंग ऑन अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी डावखुरा फलंदाज मात्र करतो यश पाटील, ज्यानं दाखवलाय आणखीन एक लागोपाठचा चौकार. या चौकारानं मात्र समीकरण बदललं जाईल. 17 बनल्या, 16 बॉलमध्ये 28 बनवायचे. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी सुरू आहे. डावखुऱ्या फलंदाज यश पाटीलचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे त्यानं हा डाव सावरलाय. धनेश गवते परतल्यानंतर तो थांबला. पहिल्याच बॉलला सेन्सिबल क्रिकेट खेळत डिफेन्स केला. लागोपाठच्या त्या 2 बॉलवर त्यानं धावा जोडल्या 3. आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये सर्वेश मडवीवर अक्षरशः प्रहार झाले. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार. तिसरा चौकार जर आला तर मात्र अमनजी पाटील आणि दक्ष विजय पाटील यांच्याकडून 1,000ची बक्षीस दिली जाईल. लागोपाठ 2 चौकार ठोकल्यात ऑलरेडी. या बॉलवर चौकार येईल का? चौकार नाही, पैशाचा मतलब नाही. विजय आम्हाला महत्त्वाचा आहे. तर विजय दाखवला जातोय आणि उडवलाय. इथे मात्र सर्वेश मडवीला लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. सामना बनवण्याचं काम मात्र सुरू केलं यश पाटीलनं. असा असतो क्रिकेटचा खेळ. एकानं पसरवलं, दुसऱ्यानं सावरायचं. धनेश गवते परतल्यानंतर असं वाटलं की नेरे संघ ट्रबलमध्ये येईल की काय, पण तसं होऊ दिलं नाही यश पाटीलनं. कंप्लीट डाव सावरला आणि स्वराज गवतेला अजूनपर्यंत स्ट्राईकवर पण दिलं नाही आहे. स्ट्राईकवर पण घेऊन नाही आला. स्वतःची जबाबदारी आपल्या खांद्यावर लिलिया पेलतोय. यश पाटीलच्या नावामध्ये यश आहे. सर्वेश मडवी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. सेन्सिबल ग्रेट क्रिकेट, ग्रेट एफर्ट्स. यश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय उत्तम दर्जाचे क्रिकेट इथे मात्र यश पाटील खेळतोय. 2 चौकार 1 षटकानंतर मात्र त्यानं डिफेन्स केला बॉलला. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन्स मात्र मिळतीये. 6 बॉलमध्ये 18 रन ठोकल्या. 21 धावा बोर्डवर लागल्या. 14 बॉल 21 धावांची गरज. 14 बॉल 21 धावांची गरज. स्वराज गवतीचा हा बॉल इथे मात्र बॅटच्या आतली कडा लागली. कीपर थोडा चाचपडला आणि चाचपडण्यामध्ये स्वतःचं खातं मात्र स्वराज गवतेने हळुवारपणे उघडून घेतलं. संघाची धावसंख्या 1ने वाढली 25वर. 13 बॉल 20 धावांचं समीकरण. सामना बनला आहे चांगला. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिली, पण या षटकामध्ये मात्र 2 चौकार 1 षटकार सहित सर्वेश्वर प्रहार झालेत. अक्षरशः प्रहार झालेत. काय सुरेख, काय सुरेख. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र डावखुऱ्या फलंदाजानं अगदी एखाद्यानं प्रेमात पडावा एवढा सुंदर फटका लगावला आणि सर्वेश मडवीवर या षटकामध्ये मात्र तब्बल लुटल्या
त्या धावा पाहिल्या 20. अफलातून फलंदाजी, 3 चौकार 1 षटकारासहित या संपूर्ण षटकाचं पृथ्थकरण बदललं सर्वेश मडवीचं आणि त्याच्यामुळे या सामन्याला कलाटणी मिळतीये. 12 बॉल 16 धावांची गरज आमच्या. हे दाखवताना मात्र एच पाटील. स्वराजनं 7 निभावली, 1 बॉलला सामोरं गेला, ज्याने 1 धाव जोडली आणि 7 बॉलमध्ये 22 धावा एच पाटीलनं ठोकल्या. 1 बाद 29 धावा, 12 बॉलमध्ये 16 धावांचं आता मात्र माफक आव्हान उभं राहिलं आहे. या षटकामध्ये 20 धावा आल्या, परंतु निशांत मडवीच्या या षटकामध्ये नेमकं काय घडेल? मागच्या सामन्यासारखा हा सामना बनेल का? कारण मागच्या सामन्यामध्ये 13 बॉल 17 होत्या, 12 बॉल 17 होत्या आणि इथे सामना बनेल का? बनायला हवा, परंतु त्यासाठी बनवायला लागेल. बॅटची कडा इथे मात्र लागली आणि 1 रन्स सेकंड स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र रन्स वाचले असती. उमरोली संघाला स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर 1-1 धाव वाचवावी लागेल, परंतु जर का नेरे संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवर रन घेत हा सामना पुढे चालवावा लागेल. आणि तो खेळ आतापर्यंत स्वराजनं आणि यशनं अतिशय उत्तमरित्या हाताळला आहे. जय मगर यांच्याकडून यश पाटीलच्या या खेळाला तब्बल 500 रुपयाची बक्षीस. स्लोवर बॉल लक्ष नव्हता मुळात. स्पीड मात्र जज करू शकला नाही आहे, निरखून पाहिलं नाही आहे. डावखोरा फलंदाज यश पाटील इथेच पहिल्यांदाच चकताना आपण पाहिलं. पहिला डॉट बॉल तो खेळतोय, अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिला आहे यशचा, परंतु इथूनही 10 बॉल 15 धावांची गरज आहे. निशांत मडवीला जर सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर उरलेल्या बॉलवर चमत्कार करावा लागेल. 10 बॉल आणि 15 धावा. आणखीन एक चांगला बॉल. तू चांगली फलंदाजी जरूर केली आहे, परंतु आमची गोलंदाजी स्ट्रेंथ तर राहिली आहेच ना, आणि तीच लयत मात्र दाखवताना पाहतोय. यश पाटीलला भ्रमात टाकणारा 2 बॉल पडले, डॉट बॉल, आणि त्यानंतर मात्र स्वराज गवतेनं लगेचच कम्युनिकेट केलं, चांगला संवाद साधला. आणि क्रिकेटमध्ये संवाद महत्त्वाचा असतो, आणि त्या संवादानंतर मात्र रन शतरक्षण खराब. पराये लोगों से शिकायत क्या करना दोस्त, अरे घाव तो अपनों के ज़्यादा चुभते हैं. ते घाव शतरक्षण करणाऱ्या या फिल्डरला जरूर दिसतील. जिथे 1-1 धाव वाचवायची आहे, जिथे 1-1 धाव सोन्याच्या भावानं जाती आहे, तिथे 2 धावा बहाल केल्या. 2 डॉट बॉल नंतर प्रेशर क्रिएट झाला होता, परंतु त्यानंतर मात्र 2 रन्स या बॉलवर मिळत आहेत. 8 बॉल 13 धावा. स्टेप आउट केलाय. सामन्यामध्ये हळूवार मांजराच्या पावलानं मात्र AR-11 जानवान उमरोली संघाचा गोलंदाज निशांत मडवी मात्र सामन्यामध्ये कमबॅक मिळवून देतोय. 7 बॉल 13 डॉट बॉल टाकला यश पाटीलला. फटका फसला. यश पाटीलनं सामना जरूर बनवलाय, पण त्याच यश पाटीलला या सामन्यामध्ये या षटकामध्ये निशांत मडवीनं अक्षरशः आपल्या फिरकीवर नाचवला. समीकरण पाहिलं, शेवटच्या बॉलवर मात्र निशांत मडवीनं कमावली विकेट. यश पाटीलचं समीकरण पाहिलं तर मात्र 18 बॉल 36, 17 बॉल 32, 16 बॉल 28, 15 बॉल 22, 14 बॉल 21, 13 बॉल 20, 12 बॉल 16, आणि त्यानंतर मात्र 7 सोपं गणित 11 बॉल 15, 10 बॉल 15, 9 बॉल 15. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं आणि प्रेशर क्रिएट झाला, आणि मग मात्र 1 मिसफील्ड, त्याच्यावर आल्या 2 धावा. 8 बॉल 13. पुन्हा एकदा इथे मात्र विकेट. 7 बॉल 13 आणि 6 बॉल आता मात्र 13 धावा. सामना मागच्याच सामन्यासारखा बनायला लागलाय. अचानक रंग
सामन्यामध्ये भरायला लागलेत. यश पाटीलनं सामन्याला गिरकी आपल्या पद्धतीने दिली जरूर, पण निशांतची कमालीची टिच्चून गोलंदाजी मात्र या सामन्याला फिरवताना पाहतोय. प्रत्येक माळी वन मॅन आर्मी या संघाचा. स्ट्राईकवर स्वराज जबाबदारी स्वीकारावी लागेल. अकोट टप्प्याचा बॉल, जजमेंट चुकला प्रत्येक माळीचा आणि इथे मात्र ऐवा झेल ही सुटला. एवढ्या रात्री 500 रुपये कमावता आले असते. एवढ्या रात्री 500 रुपयाची कमाल झाली असती, झाली नाही आहे. प्रत्येक माळीचा बॉल अकोट टप्प्याचा. स्वराजनं जबाबदारी स्वीकारली आणि म्हटलं होतं की स्वराजला ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. त्यानं मनापासून स्वीकारली आणि पहिल्याच बॉलला उडवला हा लाजबाब षटकार. 5 बॉल 7 धावा. 5 बॉल 7 धावा. थोडासा खराब फिल्डिंग, त्यानंतर हा अकोट टप्प्याचा बॉल. प्रत्येक माळीसारखा ताकदवान खेळाडू पहिल्याच बॉलवर मात्र षटकार खातोय. स्वराज गवते ऑन स्ट्राईक. चांगला बॉल, चांगल्या बॉलला कव्हर पॉईंटला ट्रॅव्हल केलाय. एकच रन्स मात्र मिळतीये. एका रन्सवर समाधान मानलं जातं. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का? रोखतोय शंकर जाधव. मोठ्या फटक्यांसाठी पटाईत आहे, परंतु इथे मोठ्या फटक्याची खरोखर गरज आहे का? कारण 4 बॉल आणि 6 धावांची गरज. 4 बॉल 6 धावा. शंकर जाधव नेमका काय खेळ करेल? स्वराज गवतेनं या सामन्याला आपल्याकडे कलाटणी दिली आहे. तो स्वराज गवते नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. प्रत्येक माळीनं पहिल्या बॉलवर षटकार खालाय. या बॉलवर प्रत्येक माळी पलटवार करेल का? इट्स अ क्लोज काउंटर. वन्स अगेन क्लोज. इट्स अ व्हेरी क्लोज. हा सामना पुन्हा क्लोज जाईल. शंकर जाधव मात्र पहिला बॉल खेळतोय डॉट आणि त्याच्यामुळेच 3 बॉल 6. चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, तो नंबर आला 0. 3 बॉल 6 धावा. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा अकोट टप्प्याची लेंथ बिघडली आहे. प्रत्येक माळीची लेनला निरखून पाहिलं आणि उत्तमरित्या पॉईंटच्या मधून मात्र फक्त दिशा दिली. आता मनगट नाही. मी जरी पैलवान असेल तरी मनगट नाही, तर बुद्धीचा प्रॉपर वापर झाला आणि दिशा दिली. हा मात्र येतोय खणखणीत चौकार आणि समीकरण. दोन बॉल 2 धावा. उंची बरोबर अंतर. ऐवा झेलसाठी कित्येक लोक खाली राहिली, पण या शेवटच्या सेकंडलाच बॉलर मात्र शंकर जाधवनं आपली आक्रमकता सिद्ध केली आणि इथे सामन्याला सहज कलाटणी दिली. विजयी होतोय स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ. अभिनंदन. अनिलदादा पाटील तुमचंही, मयूरदादा तुमचंही आणि नेरे संघ तुमचंही. तत्पूर्वी टॉससाठी लगेचच आपण यायचं आहे, ते म्हणजेच अंश अँड शीतल 11 DCC कोपरा आणि स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दिली जाईल, ज्यानं फलंदाजीच्या माध्यमातून या सामन्याला कलाटणी दिली. अप्रतिम खेळ त्याचा राहिलाय. यश पाटील ज्यानं धावा ठोकल्या. 12